नमस्कार. मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो. काल 27 मे ही तारीख होती आणि या तारखेचं महत्त्व 2-3 प्रसंगांच्या अनुरोधाने सांगता येतं. पहिल्यांदा म्हणजे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी ही 27 मे हीच आहे. त्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी जे महाराष्ट्रामध्ये मोठे विद्वान होऊन गेले, ते महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष होते आणि अर्थात विश्वकोश मंडळाचे सुद्धा. मराठी साहित्य संमेलन जे पहिल्यांदा एकदा दिल्लीला भरलं होतं त्याचं उद्घाटन पंडित नेहरूंनी केलं होतं आणि त्याचे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते. हा एकमेकांच्यातला अनुबंध आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा की जे स्वतः साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, कोल्हापूर येथे संमेलन झालं होतं आणि त्यांचं भाषण त्या काळामध्ये गाजलं अर्थात. पण भाषणापेक्षा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असा की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रजेसाठी जे काही केलं, त्यांना आपण आधुनिक काळातील राजर्षी म्हणू शकतो, ते सयाजीराव महाराज गायकवाड बडोद्याचे अधिपती. आज 27 मे हा त्यांचा राज्यारोहण दिवस आहे. त्यामुळं ह्या तिघांचं स्मरण आपल्याला या संदर्भात करावं लागतं. आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी सुद्धा वारंवार ते केलेलं आहे. म्हणजे आता माझ्यापुढे आत्ता एक महत्त्वाचा जो संदर्भ आहे तो औंधचे म्हणजे औंध संस्थानाचे अधिपती भवानराव पंत प्रतिनिधी, हे स्वतः विद्या, कला, साहित्य यांचे खूप चाहते होते आणि त्यांनी अशा प्रकारच्या विद्वानांना, कलाकारांना त्यांच्या संस्थानामध्ये मोठा आश्रय दिला होता. म्हणजे महाराष्ट्रानं ज्या संस्थानांचा अभिमान बाळगावा त्यांच्यामध्ये हे औंध संस्थान निश्चितपणे होतं. तर त्यांनी त्यांच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सयाजीराव गायकवाडांचा उल्लेख फार चांगला केलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम उद्धृत करावा असं वाटतो की श्रीमंत सयाजीराव महाराज बडोदे यांनी मराठी भाषेत बरीच ग्रंथ निर्मिती करविली. त्यांना राजमान्य दामोदर सावळाराम यंदे यांच्यासारखा अत्यंत निरलस प्रकाशक मिळावा हे भाग्य आहे. राजमान्य यंदे यांनी आजपर्यंत अनेक विषयावर ग्रंथ छापून बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांचे ज्ञानमंदिर मासिक तर त्यांच्या आजपर्यंतच्या उज्ज्वल चारित्र्यास शोभण्यासारखेच आहे. आणखीनही काही राजे महाराजे मराठी भाषेत इतिहास व अन्य काही विषयांची पुस्तके थोडी बहुत प्रसिद्ध करीत आहेत. आता हे मी का तुम्हाला उद्धृत करून दाखवलं, त्याचं कारण असं की सयाजीरावांच्या सारखा राजा की ज्यानं सयाजी ग्रंथमाला जो प्रकाशक झाला या निमित्ताने, म्हणजे ते काही स्वतः प्रकाशक होत नव्हते पण त्यांनी प्रकाशकाला प्रोत्साहन दिलं, आश्रय दिला, ते प्रकाशक म्हणजे दामोदर सावळाराम यंदे. तर ह्या 2 महत्त्वाच्या लोकांचं कार्य खरं तर महाराष्ट्र आजकाल विसरलेला आहे असं दिसतं. पण सुदैवानं काही माणसं पुढे येतात स्वतःहून, त्यांना त्याचं महत्त्व समजतं. म्हणजे आमचे मित्र बाबा भान यांना ते समजलं आणि त्यांनी संपूर्ण सयाजीराव गायकवाड आपल्या मराठी भाषेमध्ये आणण्याचा संकल्प केला आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा तो काही उचलून धरला आणि त्यामुळे सयाजीरावांचे अनेक ग्रंथ आणि बडोदा संस्थान संबंधीचे प्रसिद्ध होत आहेत. ही अत्यंत मला महत्त्वाची बाब वाटते. त्यासाठी मी बाबा भांड यांचं मनापासून अभिनंदन करतो. तर हे सयाजीरावांचं महत्त्व आहे. तर या लोकांचा संबंध 27 मे या तारखेशी येतो म्हणून मी तुम्हाला हा एक योगायोग सांगितला. प्रसिद्ध कवी आणि समीक्षक आणि ज्यांनी छंदोरचनेवरती अत्यंत महत्त्वाचं पुस्तक लिहिलं ते माधव जुलियन अर्थात मात्र्यम पटवर्धन हे एका संमेलनाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या वेळेला मराठी विद्यापीठाची चर्चा सर्वत्र चाललेली होती. तर आपल्या भाषणात त्यांनी या मुद्द्याला स्पर्श केला आणि ते असं म्हणाले की आपण या गोष्टी दुसऱ्यांकडे मागण्याचं खरं तर काही कारण नाही, आपण काय करायला पाहिजे ते असं म्हणतायत पहा. आणि फार महत्त्वाचा मुद्दा वाटतो मला त्या काळात त्यांनी मांडलेला की समाजशुद्धी होऊन राष्ट्रीय बळ वाढते, स्वतः जर काही गोष्टी केल्या तर उलट परावलंबनाने शेवटी नाशच होतो. म्हणून महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन होऊन प्रभावी व्हायचे असेल
तर ते आपल्याच प्रेरणेने आणि आपल्याच सामुदायिक धनदानाने झाले पाहिजे असे मला वाटते. मी त्या काळात काही भारत स्वतंत्र नव्हता, त्या काळात महाराष्ट्र राज्यही नव्हतं. तर मग हे कुणी करायला पाहिजे, तर आपणच करायला पाहिजे. आता आपणच म्हणजे नेमकं कुणी, त्यातला एक पर्याय होता की राजेवाड्यांनी, की जो सगळ्यात अगोदर राजा रणछत्री भागवतांनी सूचित केला होता. पण तसं काही झालं नाही. त्या संस्थानामध्ये मराठीच्या अभिवृद्धीसाठी त्या संस्थानाधिपतींनी प्रयत्न केले. त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ प्रयत्न अर्थात गायकवाडांचे होते. पण विद्यापीठ स्थापन करणं असं मात्र काही त्या काळात झालेलं नाही. माधव ज्युलियनचं वैशिष्ट्य असं की त्यांनी मराठी साहित्यामध्ये उर्दू कवितेतलं, म्हणजे उर्दू म्हणण्यापेक्षा पर्शियन म्हणजे फारशी कवितेतल्या अनेक गोष्टी आणल्या. म्हणजे गझल नावाचं वृत्त उदाहरणार्थ, जे काही मूळ मराठीतलं नव्हे, ते रूढ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांनी त्यांच्या मराठी कवितेमध्ये अतोनात उर्दू फारसी शब्द वापरले. इतके वापरले की आचार्य आत्र्यांनी झेंडूची फुले या कविता संग्रहात त्यांचं विडंबन केलेलं आहे, असे माधवराव पटवर्धन. पण पहा, सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली आणि ती चळवळ घेऊन ते सर्वत्र बोलायला लागले, काय काय त्यांच्या पद्धतीने लिहायला लागले वगैरे वगैरे. तर सावरकरांच्या बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, ज्याला आपण एक कन्व्हिन्सिंग पॉवर म्हणतो, पटवून सांगण्याची, इतकी होती की हा पूर्णपणे उर्दू फारसी भाषेच्या आहारी गेलेला कवी, त्यांचं मतपरिवर्तन झालं सावरकरांच्यामुळे. आणि त्यांनी काय केलं असेल, ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यांनी आपल्या यापूर्वीच्या ज्या कविता होत्या की ज्याच्यामध्ये त्यांनी उर्दू फारसी शब्द घातले होते, ते काढले आणि त्यांच्याऐवजी चांगल्या संस्कृतोद्भव वगैरे मराठी शब्दांची प्रस्थापना केली. हा एक त्याच्यातला विनोदच म्हणावा लागतो. म्हणजे माणूस किती टोकाला जाऊ शकतो विचारांच्या क्षेत्रामध्ये, ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला ह्याच्याकडे बघता येईल. आणि हाच धागा पुढच्या काळामध्ये, खरं तर त्याच्यानंतरच स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यक्ष झाले साहित्य संमेलनाचे. आणि तेव्हा त्यांचं भाषण कशासाठी गाजलं त्या काळात जास्त करून? दोन गोष्टींसाठी खरं तर. एक म्हणजे भाषाशुद्धी, हा त्यांचा कायमचाच त्यांनी कार्यक्रम हातात घेतलेला होता. आणि दुसरा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे हे सगळं चाललंय साहित्य संमेलन, पण त्यांनी अचानक असा संदेश दिला की लेखण्या मोळा आणि बंदुका हातात धरा. तर त्यावेळेला लोकांना जरा हे खूप विसंगत वाटलं. पण त्यात त्यांचं म्हणणं असं होतं की महायुद्ध वगैरे तोंडावरती असेल किंवा नसेल, की भारतातल्या तरुणांनी जर काय म्हणतात त्याला भारत बलाढ्य करायचा असेल त्यांना, तर त्यासाठी आपलं सैन्य उत्तम पाहिजे, समर्थ पाहिजे. आणि म्हणून तरुणांसाठी सैनिकी शिक्षण अगदी कंपल्सरी वगैरे पाहिजे, सक्तीचं पाहिजे, असं ते म्हणत होतेच. तर त्याच्यासाठी हे बऱ्यापैकी गाजलं संमेलन. त्यामुळं त्यांच्या संमेलनात अध्यक्षीय भाषणातला एक महत्त्वाचा मुद्दा सुटला. तो कोणता आहे? तो विद्यापीठाच्या संदर्भातला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला तो सांगू इच्छितो. काय आहे माहिती का, ते काय म्हणतायत की हे जे काम करायचं आपण म्हणतायत, लिपीचं काम आहे, भाषाशुद्धीचं काम आहे, त्याच्यानंतर अनुवादाचं काम आहे. आणि हे काम कोण करणार? तर साहित्य परिषदा करतील किंवा त्यांनी करावं असं अनेक लोक म्हणत असतात. तर त्यांचं काय म्हणणं आहे की व्यावहारिक दृष्टिकोनाचा जर विचार केला, व्यावहारिक दृष्टिकोनातून जर विचार केला, तर हे अयोग्य आहे अशा संस्थांच्यावरती भार टाकणं. कारण त्यांचा जीव फार लहान असतो, त्यांच्याकडे तशा प्रकारची साधन सामग्री नसते. म्हणून सावरकर म्हणतायत की त्यासाठी मराठी साहित्याच्या एकंदर विवर्धनास्तव आपणास महाराष्ट्र विद्यापीठच स्थापिले पाहिजे. आणि ते सांगतायत की न्यायमूर्ती राजड्यांपासून हा विचार चालू आहे आणि त्याविषयी आपण आपली नेहमीची कृतीपंगुता जर सोडली नाही, हा शब्द त्यांनी वेगळ्या पद्धतीने वापरला बघा, महत्वाचा तयार केला. खरं तर कृतीपंगुता म्हणजे आपण कृती करण्यात मागे पडतो, बोलतो पुष्कळ, पण कृतीपंगुता असल्यामुळे ती सोडायला पाहिजे. आणि तो विचार आणखी 10 वर्ष एक विचार म्हणूनच रेंगाळत राहील, कधी जर कृतीपंगुता सोडली नाही तर. यास्तव माझे आपणा सर्वांना अगत्याचे सांगणे आहे, अत्याग्रहाचे सांगणे आहे की या संमेलनाने आम्ही या वर्षाच्या या 2 वर्षांच्या आत महाराष्ट्र विद्यापीठ प्रस्थापू असा कृतनिश्चय करूनच उठावे. आता सावरकरांनी काय संदेश दिला की आपण करायचा असा कृतनिश्चय करा आणि मगच उठा. आणि किती मुदत? 2 वर्षाची, ती आपणच घालून घ्यायची असं त्यांचं म्हणणं आहे. प्रत्येक वर्षाला 500 तत्वांचा काथ्याकूट, 500 ठराव, 500 बेत करत बसण्यापेक्षा एक कोणते तरी विशिष्ट व निकडीचे कार्य हाती घेऊन
ते पार पडत चालावे. असे केल्यापासून आपल्या राष्ट्रापुढे सर्व प्रकरणी जे कामाचे डोंगर पडलेले आहेत, प्रगतीची वाट अडवित आहेत, त्यांचा उठाव कसा होईल बरे? त्यातही आता काल थोडा अनुकूल आला आहे. करूच टाकू अशा इरेने हात घातला तर कितीतरी तुंबलेली कार्य आता करून टाकता येतील. अशा प्रकारे ते काय करतायत हे आपण करायला पाहिजे. तो करण्याचा आपण निश्चय केला पाहिजे आणि निश्चयाला अनुसरून तशी कृतीही केली पाहिजे असं ते म्हणतायत. मग ते काय म्हणतायत की यावर्षी आपला सर्व भर पुण्यात महाराष्ट्र विद्यापीठ स्थापण्याच्या कार्यावरती द्यावा. एक व्यापक मंडळ नेमून महाराष्ट्रभर एकच चळवळ उडून द्यावी. प्रत्येक नगरी सभामधून सभा भरवाव्यात. प्रत्येक नगरामध्ये म्हणजे लाखो सह्यांची आवेदने मुंबई सरकारकडे धाडावी. विधिमंडळातून प्रश्नांचा ठरावांचा भडीमार करावा. प्रधानमंडळाच्या दाराशी शिष्टमंडळांनी सारखे ठोठावीत बसावे. त्याला एक बायबल मधला संदर्भ असतो बघा. ठोठावा म्हणजे उघडेल, ठोठवा म्हणजे उघडेल असं येशू ख्रिस्त म्हटलेले होते. तर त्याचा संदर्भ मराठीमध्ये म्हणीसारखाच आलेला आहे. तो मला असं वाटतं की सावरकरांनी सुद्धा दिलेला आहे. जिकडे पाहाल तिकडे भित्तीपत्रकातून, हस्तपत्रकातून, वृत्तपत्राच्या नियतकालिकातून एकच कंठशोष ऐकू यावा, पुण्यात महाराष्ट्र विद्यापीठ स्थापा. अशी चळवळ 1 वर्षभर सारखी करा नि पहा महाराष्ट्र विद्यापीठ 2 वर्षाच्या आत प्रस्थापिले जाते की नाही ते. हे कार्य साहित्य परिषदनी संमेलने यांच्या शक्तीतले आहेत. कृती दौर्बल्य झाडून अशी काही विधायक आणि प्रत्यक्ष कार्य करण्याची धमक तेवढी धरली पाहिजे असं अत्यंत पोटतिडकीने सावरकर सांगतायत. हे 1938 सालचं त्यांचं भाषण आहे. मुंबईला साहित्य संमेलन भरलं होतं. मला खेदानं सांगावं असं वाटतं, खरं मी सांगायची गरज नाही. आपण जाणता की त्याच्यानंतरच्या 2 वर्षात असं करायच्या भानगडीत लोक पडलेच नाही कुणी. अर्थात त्याचं कारण सांगता येईल. त्याचं कारण असं की तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि त्या महायुद्धाच्या काळामध्ये असं काही करणं हे जवळजवळ लोकांना अशक्यप्राय होतं. व्यवहार बरेचसे असे ठप्प झाले होते आणि सरकार तर अशा कामामध्ये पैसे वगैरे खर्च करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे सावरकरांचा संकल्प कितीही चांगला, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला ऑडेबल, त्याला म्हणजे ज्याची आपण स्तुती करावी, प्रशंसा करावी असा असला तरी आपणाला तो काही त्या काळात कुणी उचलून धरलेला दिसत नाही. आणि म्हणून पुढे सतत ती मागणी नंतर सुद्धा लोकांना पुढे रेटावी लागली. असा हा आपल्याला इतिहास साहित्य संमेलनांच्या अंगाने निश्चितपणे सांगता येईल. एवढं मला या निमित्ताने सांगायचं.